यश मिळाले की लोकांची नजर बदलते, स्वतःला बदला जग बदलेल. 1. नेहमी गप्पा मारणारा माणूस जेव्हा चिडून ओरडायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा समजून घ्या की आता हद्द पार झालेली आहे. 2. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नसतो तो माणूस चलाख असतो आणि तो कोणाचाच नसतो, हे तुम्ही वेळेवर समजून घ्यायला विसरू नका. 3. जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आणि भविष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि सुखद अनुभव मिळेल. 4. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची फक्त जीभ चालते. समजूतदार माणूस बना, समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान आणि इज्जत नक्की मिळेल. 5. मतलबी लोकांना फक्त फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्यातूनही डिलीट करा. असे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्यासोबत असतात, त्यामुळे त्यांचे सुप्त हेतू वेळीच ओळखायला शिका. 6. जीवनामध्ये लोकांची मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते. मन स्वच्छ असेल तर सर्व काही शक्य आहे. 7. एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण नेहमी कोणीच तुमच्याबरोबर राहणार नाही. 8. घरात पाहिजे तेवढं रडून घ्या, परंतु दरवाजा उघडताना चेहरा नेहमी हसरा ठेवा, कारण लोकांना रडणारी माणसं आवडत नाहीत. 9. तुमचे आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे, त्यामुळे त्याला चांगले बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका. 10. तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमची वेळ आहे. तुम्ही ज्याला पण तुमची ही अमूल्य वेळ द्याल, थोडा विचार करून द्या. 11. आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात. 12. आजच्या काळामध्ये स्वतः थोडे जपून चाला, कारण जागोजागी लोकांनी वाईट विचार पसरलेले आहेत. हे वाईट विचार कधीही तुमच्यामध्ये प्रवेश करू शकतात. 13. या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही, कारण तुम्ही जेवढे दबून राहाल, लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. 14. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा, सरळ आणि इमानदार आहे, त्याची कोणीही इज्जत करत नाही, आणि जो खोटं बोलतो, बेईमानी करतो, तो सगळ्यांच्या गळ्याचा ताईत बनतो. 15. मला कधीकधी असं वाटतं की काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो. तो समोरच्या व्यक्तीबरोबर हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की यांच्यापासून मला किती फायदा होणार आहे. 16. खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख हीच असते की त्याच्यामध्ये काही अभिमान आणि अहंकार नसतो. 17. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. माणूस स्वतःसाठी वकील बनतो तर इतरांसाठी न्यायाधीश असतो. 18. जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते, म्हणून कोणताही निर्णय घेताना भावनांच्या आहारी न जाता घ्या. 19. जीवनामध्ये पैसे कमावण्यासाठी पूर्ण ताकद लावा, कारण या जमान्यामध्ये पैसाच सर्व काही आहे. लक्षात ठेवा, भले गरीब म्हणून
जन्माला आला असाल, परंतु मरताना श्रीमंत म्हणून मरा. 20 थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते. कारण सुख दुःखाशिवाय जीवनाला महत्त्व नाही. 21 कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही. अवघड आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल. 22 झोप आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. 23 त्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो, जे सरळ सरळ दुश्मनी करतात. पण अशा लोकांचं काय करायचं, जे हसून कपट कारस्थान करतात. समोरून वार करणाऱ्या शत्रूपेक्षा पाठीमागून खंजीर खुपसणारा मित्र नेहमी घातक असतो. 24 आयुष्य हा काट्याकुट्यांचा प्रवास आहे. धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस असतो. 25 तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असले तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते. प्रॅक्टिस आणि प्रयत्नाशिवाय तुमच्या टॅलेंटला गंज चढतो. 26 जेव्हा आपली वाटणारी व्यक्ती परक्यासारखे वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती कधीच आपली वाटत नाही. 27 कर्ज तर फेडता येते, परंतु उपकार कधीच फेडता येत नाही. म्हणून कोणत्या व्यक्तीचे आपल्यावर काही उपकार असतील तर आयुष्यभर त्याचे ऋणी राहा. 28 लोक जिवंत माणसांसोबत नीट बोलतसुद्धा नाही आणि मृत्यूनंतर त्याला हलून हलून विचारतात, अरे तू बोलत का नाहीस. 29 जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येते. आज त्यांची वेळ आहे, उद्या तुमचीसुद्धा वेळ येईल. 30 आज जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. जे खोटं बोलतात त्यांचं नातं टिकून राहतं, पण जे खरं बोलतात त्यांचं नातं तुटतं. 31 जो सर्वांनाच हा माझा तो माझा सांगत असतो तो कोणाचाच नसतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्याला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.